यानंतर मी करतोय रेश्मा रामचंद्रला. रेश्मा रामचंद्र ही देखील पुरोगामी चळवळीतली आमची जुनी सहकारी आहे. ती आधी अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत होती, सध्या ती वकिली क्षेत्रामध्ये आहे. तिचा थोडा वेगळा प्रवास असा घडलेला आहे, परंतु पुरोगामी विचारांची एक अतिशय खंदी कार्यकर्ती म्हणून ते लेखनातून कायमच आपल्यासमोर आलेली आहे. तर मी रेश्माला विनंती करतो की तिने तिचं मनोगत व्यक्त करावं. बाहेर मी मगाशी आले, मला जरा लेट झाला, ट्रॅफिक जाम खूप होता आणि खूपच गर्दी होती बाहेर सुद्धा. खूप तणावपूर्ण वातावरणात ही सभा सुरू झाली आणि आता यांनी ओळख करून दिली तशी की आधी मी कलेच्या क्षेत्रात होते, कलाकार होते आणि आता मी वकिली क्षेत्रात आहे. तर मला कलाकार असल्यामुळे बाउंडेड स्क्रिप्ट आणि आता वकिली क्षेत्रात असल्यामुळे पिटिशन शिवाय बोलता येत नाही, म्हणून मी मुद्दे लिहून आणले. तर थोडंसं सांभाळून घ्या, कारण असं सातत्याने कुठे बोलण्याची किंवा व्याख्यानं देण्याची मला सवय नाहीये. पहिल्यांदाच मी एवढ्या मोठ्या समुदायासमोर बोलतेय. त्याच्या आधी परिसंवाद असतील, कुठल्या नाटकाच्या समीक्षणाच्या निमित्ताने बोलले, पण हे थोडंसं वेगळं आहे आणि त्याचं निमित्तही वेगळं आहे. तर थोडंसं सांभाळून घ्या. अश्विनी खूप छान बोलली, एकदम झंझावाती भाषण होतं. तर तिच्यानंतर आपण काय बोलणार हे थोडंसं दडपण मला आलं, पण मग नंतर कल्याणी आली, ती पण छान बोलली. श्रावणी आली, ती पण छान बोलली. मग माझं थोडं प्रेशर कमी झालं, कारण ती विद्यार्थी आहे, लहान आहे माझ्यापेक्षा. ती एवढं छान बोलू शकते तर मी थोडंफार छान बोलू शकेन. तर निमित्त ललित कला केंद्रातल्या झालेल्या त्या हल्ल्याचं आहे, आजच्या सभेचं. त्याचा सगळ्यात आधी निषेध तो यासाठी, कारण दुसऱ्या विद्यार्थी संघटनेतल्या विद्यार्थ्यांनी हल्ला करायचा आणि तोही मारामारी, खूप गंभीर दुखापती होतील इतका मार द्यायचा, हे काही बरोबर नाहीये. त्याचा निषेध झाला पाहिजे, हिंसेचा निषेध झाला पाहिजे. आणि हा हल्ला कुठलं तरी नाटक किंवा सभा उधळून लावायचे अशा स्वरूपाचा नव्हता. एका विद्यापीठातल्या डिपार्टमेंटच्या अभ्यासक्रमासाठी काही मुलं परीक्षेसाठी तयारी करत होते आणि तिथे जाऊन हा धुडगूस घातला. आणि अशा घटना आपण खूप बघितल्या आहेत. म्हणजे अगदी JNU मधल्या हल्ल्यांपासून ते आता पुण्यात शिक्षकांनी वर्गात काहीतरी शिकवलं, त्याचा राग आला तर शिक्षकाला मारलं, किंवा शिक्षकाचा फेथ वेगळा आहे, श्रद्धा वेगळी आहे, वेगळ्या धर्माचा आहे आणि तो काहीतरी आता त्याच्या धर्माचा प्रचारच करणार आहे, ह्या नुसत्या संशयावरून त्याला मारहाण करायची. असे खूप आपण अशा घटना आणि विशेषतः या 10 वर्षात खूप बघितल्या आणि हे काही बरं चित्र नाहीये. म्हणून मग अशा वेळेला सगळ्यांनी एकत्र येऊन बोलणं मला फार महत्वाचं वाटतं. मत पटलं नाही म्हणून थेट हल्ला करणं हे योग्य नाही असं म्हणत असताना मग योग्य काय, कारण मतमतांतर असू शकतात, मतभेद असू शकतात, ते कसे मांडायचे. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती नथुराम गोडसे नाटकाबद्दल. नथुरामाची भलामण करणारं एक नाटक शरद कुंशांनी केलं, तर तेव्हा ते पटलं नाही म्हणून त्यांना धरून मारलं नाही, तर यदी फडकेंनी नथुरामायण नावाचं पुस्तक लिहिलं, ज्याच्यात त्या नाटकातल्या प्रत्येक तपशिलावरती त्यांनी उत्तर दिले. ते सगळे खोडून काढले, ते खोटे हे दाखवले आणि त्यावर नंतर समोरच्या बाजूने कधीच कुठलंही आर्ग्युमेंट आलं नाही किंवा नथुरामायणातले मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न झाला नाही. तर मला असं वाटतं की नाही तुम्हाला एखादी कलाकृती आवडत, त्यातले विचार आवडत, तर त्याचं उत्तर तुम्ही कलाकृतीतून लिहून बोलून निषेध व्यक्त करून करू शकता. तसं करायला कोणाचीच ना नसते आणि ते संविधानिक मार्गाने सुद्धा असतं, पण आपण तसं करत नाही आणि तसं होऊ देतो. मला असं वाटतं विद्यापीठ प्रशासनाने नंतर ललित कला केंद्राने एक पत्रक काढलं, निवेदन जाहीर केलं की आम्ही निषेध करतो. त्यावेळेला लगेच भूमिका घेणं फार महत्वाचं असतं. पोलिसांनी सुद्धा तेव्हा चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखं केलं. आता हे सगळं का होतं, म्हणजे त्याचा जर जरा थोडा आणखी विचार केला तर बेकायदेशीरपणे पक्ष फोडायचे, बेकायदेशीरपणे सत्ता स्थापन करायची, असं जेव्हा होतं तेव्हा त्यांच्या हाताखालच्या सगळ्या यंत्रणा तशाच वागतात.
सगळेजण. मग अशा वेळेला आपली नागरिक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून, विद्यार्थ्यांचे पालक म्हणून एक जबाबदारी असते. ती काय तर कायम म्हणजे आपण हिंदू मुसलमान या बायनरीमध्ये अडकतो. आपण त्यांना उत्तर देत बसतो. किंवा आजकाल आता असं झालं की मी किती चांगली हिंदू आहे किंवा तू कसा वाईट हिंदू आहेस, विच इज फाईन, किंवा मी कसं चांगला मुसलमान आहे हे प्रूव्ह करणं. ह्या सगळ्यामध्ये न अडकता म्हणजे स्पेशली तरुणाईसाठी आपल्यासाठी हे मुद्देच असले नाही पाहिजे. आपण कोणाच्या तरी फेकलेल्या अजेंड्यावरती प्रतिक्रियात्मक वागतोय सातत्याने. एखाद दुसऱ्या वेळेला ठीक आहे, पण आपण सतत तेच करतोय आणि तरुणाईची सगळी ऊर्जा ह्याच्यात वाया जाते असं मला पर्सनली खूप वाटतं. आणि मग आपले मग नेमके मुद्दे काय आहेत तर आता बेरोजगारीचा मुद्दा आहे, महागाईचा मुद्दा आहे, शिक्षण चांगल्या ठिकाणी स्वस्त दरात मिळावं. म्हणजे स्वस्त दरात मी असं म्हटलं की खरं तर शिक्षण फुकट मिळालं पाहिजे सगळ्यांना, पण खिशाला परवडेल असं तरी किमान मिळायला पाहिजे. चांगल्या आरोग्य सेवा मिळायला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं मिळालं पाहिजे, रस्ते, पाणी हे इतके महत्वाचे रोजचेच इश्यू आहेत. आपण सगळेजण ह्या सगळ्या गलथान कारभारात राहतोय की नाही. मग ह्याच्यावरती तरुणाई कधी बोलणार. राज्यकर्त्यांनी आपल्याकडे अजेंडा नसतो फेकायचा खेळण्यासाठी, आपण त्यांना अजेंडा द्यायचा असतो त्यांच्या प्रचारासाठी असं मला वाटतं. म्हणजे आपण सवय लावली पाहिजे की त्यांनी नेमकी आता काय भूमिका घेतली पाहिजे, की लोक आता जागृत झाले, एकी आहे त्यांच्यामध्ये. आता धर्माचं राजकारण नाही चालणार हे त्यांना जेव्हा लक्षात येईल तेव्हा कदाचित त्यांचा अजेंडा बदलेल. तर हे करण्याची आपली जबाबदारी आहेच ना. शेवटी लोकशाही आणि त्याच्यातून स्थापन झालेलं सरकार म्हणजे काय, कोणासाठी आहे, आपल्याचसाठी. मग आपण याच्यात इतके उदासीन असून कसं काय चालेल. म्हणजे आता परवाचा जो हल्ला झाला, आपल्याकडे पण मोठी मोठी चांगली नावाजलेली विद्यापीठ आहेत, IIT, IIM. म्हणजे सांगायला असं सांगता येऊ शकतं की या वर्षात 100 IIT उघडले वगैरे, पण ते काही खरं नाही. पण जेन्युइनली खरंच IIT, IIM ची स्थापना झाली. हे सगळं त्यावेळेला जे पॉलिसी मेकर्स होते त्यांच्यामुळे शक्य झालं. आपण तिथे शिक्षण घेतो, आताही अजूनही घेतो. परदेशात मात्र आंतरराष्ट्रीय ख्याती असलेली जे युनिव्हर्सिटीज आहेत, अगदी उदाहरणादाखल बोलायचं तर ऑक्सफर्ड, कॅम्ब्रिज, सगळ्यांना तिथे जायचं असतं शिकायला. तिथे परदेशात, विकसित देशात स्पेशली, ते सगळेजण का विकसित आहेत किंवा तिथे तांत्रिक किंवा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने, विज्ञानाच्या दृष्टीने ते प्रगत का आहे, ते फक्त शाळेत शिकवून किंवा अभ्यास केला आणि मार्क मिळण्यापुरतं करून नाही चालत. त्यासाठी खूप मोकळेपणाने विचार करता येईल असं सुरक्षित वातावरण त्या युनिव्हर्सिटीजमध्ये पाहिजे. सर्जनशीलतेचा विकास होईल असं वातावरण पाहिजे. ते वातावरण तिथे असतं म्हणून तिथे सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये पण खूप प्रगती झालेली आपल्याला दिसते. आपल्याकडे तुलनेने कमी आणि झाली तरी आपण पुन्हा तिथे जाऊन जॉब करतो. म्हणजे आपल्या त्या सगळ्या ज्ञानाचा, हुशारीचा फायदा आपण त्यांना देतो. मग तो आपण आपल्याकडे कधी देतो. आपली विद्यापीठं विद्यार्थ्यांना मोकळेपणाने विचार करायला मिळेल असं वातावरण देणार आहेत की. मग ते वातावरण देण्याची जबाबदारी फक्त विद्यापीठांची नसते, तर सत्तेत कुठला पक्ष आहे, त्यांचा अजेंडा काय आहे, ते काय पद्धतीने काम करतायत त्याच्यावरती सुद्धा सगळं ठरतं. पालकांची आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी तर खूप मोठी आहे. त्यांनी म्हणजे आपण पैसे भरतो, खूप मोठी फी भरतो, आपल्या मुलांना कॉलेजमध्ये पाठवतो आणि मग हे सगळं चालू देतो. मग आम्ही एवढी फी का भरतोय. आमच्या मुलांनी घाबरून कुणीतरी मारतंय म्हणून गप्प बसून फक्त सिलेबस पुरता अभ्यास करायचा याच्यासाठी आपण एवढी फी भरतोय. सर्वांगीण विकास नकोय का व्हायला आपल्याला, किंवा पुढच्या पिढीचा सर्वांगीण विकास व्हायला नकोय. म्हणून मला असं वाटतं की आपण सातत्याने याचा आग्रह धरला पाहिजे. म्हणजे हे प्रेशर राज्यकर्त्यांवरती येतं, राजकारण त्याच्याने बदलतं, ते आपल्या सुद्धा हातात, आणि म्हणून आपण जास्त जबाबदारीने वागलं पाहिजे असं मला वाटतं. बरं, एक ह्या परवाच्या सगळ्या घटनेत एक सूर असा पण होता बरं का, की
आमच्या प्रतीकांवरती बोललेत ना, मग आम्ही रिॲक्शन देणारच. प्रतीकांवर बोलली म्हणून रिॲक्शन मारामारीची कशी काय असू शकते? म्हणजे वेगळ्या पद्धतीने, कारण तो विचार करण्याची क्षमता नाहीये विद्यार्थ्यांची. मग ते कुठल्याही विद्यार्थी संघटनेचे असो, त्यांना सुद्धा समजावलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की विचार करण्याची ही दिशा चुकीची आहे. त्यांना योग्य दिशेवर आणलं पाहिजे आणि हे सगळ्यांनी एकत्रपणे केलं पाहिजे. म्हणजे मारणारी मुलं सुद्धा 20-30लीच होती. त्यांच्या हिंसेचं आपण समर्थन करतोय याची समाजाला लाज वाटायला पाहिजे. आपलं नैतिक अधःपतन झालेलं आहे आणि आपण दुसरीकडे विश्वगुरू होण्याची स्वप्न बघतो किंवा झालं असं मानतो. हे कॉन्ट्रडिक्शन नाहीये का? याच्यावरती आपण विचार करणार आहोत की नाही, हा मला प्रश्न पडतो. म्हणजे मी हे सगळं माझ्या मनातलं बोलतेय. मला असं वाटतं की हे मायक्रो लेवलला सगळ्या तरुणांनी आपल्या आईवडिलांना पण समजवलं पाहिजे. ते आपल्याबरोबर उभे राहू शकतात. झालं गेलं तर गेलं, जाऊ दे. इथून पुढे आपण काय करू शकतो? आपलं मत जे आहे, मतदानाच्या अधिकाराने मिळालेलं ते मत आपल्याला पोषक वातावरण देऊ शकणाऱ्या पक्षाला जातंय की नाही हे आपण तपासायला नको का? आणि मग असे कुठले पक्ष आहेत हे आपल्याला थोडंसं डोकं चालवलं तर दिसतं. आणि मग त्याच्याप्रमाणे म्हणजे उगाच आपलं फॉरवर्ड झालंय, वाचलं, मत बनवलं, झालं असं कसं आहे? आपल्याकडे मेंदू आहे सगळ्यांकडे. दुसऱ्यांनी आपल्याला सांगण्याची गरज नाहीये. फक्त आपण तो वापरत नाही. आपण तो वापरायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे मग हळूहळू बदल होतील. थोडेसे मुद्दे बघते. हा एक मुद्दा मला आणखी सांगायचा होता की रामाला आत्ताच एक पॉप्युलर थिअरी आहे. वनवासानंतर राम तंबूत होता, मग आता त्याला देऊळ मिळालं. चांगली गोष्ट झाली. थँक्स टू मीडिया ऑल्सो की तंबूत होता राम, मग रडू आलं अनेकांना, आता तो देवळात. पण मला छान काय वाटतं, रामाला देऊळ मिळालं, राम कथेला देऊळ नाही मिळालं आणि ते कधी मिळूही नाही. म्हणून रामकथा ही खूप प्रवाही आहे. म्हणून त्याची 200 इंटरप्रिटेशन्स आहेत, 200 व्हर्जन्स आहेत. एकाच व्हर्जनवरती चिकटून आपण त्यालाच हे करून त्यालाच सर्वस्व मानायचं आणि ही 200 व्हर्जन्स का झाली? ती कलाकाराच्या सर्जनशीलतेमुळेच झाली. आणि ते वातावरण आपल्याकडे आहे आधीपासून, म्हणून झालंय. ते बंद नको करूया, तो संकोच नको करायला. ते आणखी फ्लरिश झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. पण आपण ते आणखीन आक्रसून जातोय असं मला वाटतं. ते होऊ नये ही सुद्धा आपली जबाबदारी. आणि म्हणून अशा प्रकारच्या सगळ्याच हल्ल्यांचा आपण कायम निषेध केला पाहिजे. तर माझे मुद्दे संपले. तर हेच मला हे सगळं मनातलं हेच बोलायचं होतं की आपली जबाबदारी ओळखूया. हिंदू मुस्लिम बायनरी मधनं जरा बाहेर येऊया. ते मुद्दे खरंच महत्वाचे नाहीयेत. का महत्वाचे नाहीयेत? आता ह्या सगळ्या पॉलिसीज बद्दल मी जे म्हटलं की चांगली कॉलेजेस आपल्याकडे आहेत आधीपासून, सरकारी दवाखाने, राष्ट्रीय बँका असतील, तर हे सगळं आपल्याला चांगलं मिळालं. ते मिळालं त्याची नासधूस करण्यापेक्षा ते आणखी छान कसं होईल हे बघायला लावलं पाहिजे आपण राज्यकर्त्यांना. तर ते नासधूस करतात, आपण काहीच बोलत नाही. तर तसं करून नाही चालणार आपल्याला. आणि दुसरं असं आणखीन एक की आपण जर बोललो नाही ना, झापड लावून चालत राहिलो तर बदल कधीच होणार. आणि जास्त मला म्हणजे आपल्या आईवडिलांच्या जनरेशनचा आता आपण सोडून देऊ, पण युथ आणि स्पेशली आता 20-30 जे लोक आहेत जे आत्ता वैचारिक जडणघडण होण्याच्या वयातले, त्यांना आपल्याला आत्ता जपलं पाहिजे. त्यांना चांगल्या मार्गावर नेलं पाहिजे.
वेब पोर्टल आहे. त्यात एक किस्सा निळू फुलेंनी असा सांगितलेला, त्यात लिहिला होता की कराडमध्ये नाट्य संमेलन झालं तेव्हा त्यावेळेचे एक मोठे नेते, आता इथे राजकारणी लोक बसलेत, तुम्ही ते नाव नाही घेत, पण ते उद्घाटक होते, त्यांनी उद्घाटन केलं. उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी विजय तेंडुलकरांचं खूप कौतुक केलं. दुसऱ्या दिवशी निळू फुलेंची मुलाखत होती, त्यांना सखाराम बेंडकबद्दल प्रश्न विचारला. तर निळू फुले म्हणाले की सखाराम बेंडर हे नाटक ग्रेट होतच, विजय तेंडुलकर ग्रेट होतेच, पण काल आपले जे उद्घाटक बोलले, त्यांनी खूप कौतुक केलं, त्यांना 25 वर्ष उशिरा कळलं की ते ग्रेट होते. 25 वर्षापूर्वी हे ज्या लोकांबरोबर होते तेच लोक सखाराम बेंडर बंद पाडायचा प्रयत्न करतात. तर ही भूमिका जाहीरपणे घेता आली पाहिजे कलाकारांना सुद्धा, की आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून कोणीही घेऊ शकत नाही. कारण कलेच्याच माध्यमातून, म्हणजे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये असंच नुसते शोध लागतायत, टेक्नॉलॉजी पुढे जाते असं नाही होत ना. तिथल्या कला सुद्धा बघा, आंतरराष्ट्रीय सिनेमे बघा, आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाही अजून. आपल्याला इथेच इतकं अडवलं जात आहे, कसे आपण मग ग्रो होणार? हा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला पाहिजे. कॉलेजमध्ये आम्हाला सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे याचा आग्रह धरला पाहिजे. विद्यापीठ प्रशासनाने पण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. तर राज्यकर्ते गपगुमानी सगळं व्यवस्थित करतील, त्यांना करावं लागेल. आणि म्हणून शेवटी परत तेच की हिंसेचा निषेध आणि धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार आपण केला पाहिजे. कारण हे सगळं म्हणजे स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता आपल्याला बाबासाहेबांनी शिकवलं. आपल्याला ते छान का वाटतं? कारण आपण त्याचं जेव्हा आचरण करतो त्याचे फायदे आपल्याला मिळतात ना. समानतेने वागवल्याचे आपल्याला फायदे मिळतात, म्हणजे तो रॅशनली चांगलाच विचार आहे. त्याच्यावरतीच धर्मनिरपेक्षतेचा तो पाया आहे. कारण जेव्हा आपण न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य आचरणात आणतो तेव्हा ते आचरण आपोआप धर्मनिरपेक्ष असतं. आपला देश हा धर्मनिरपेक्ष आहे. आता काही लोकांचा खोडसाळपणा कसा असतो, धर्मनिरपेक्षता हा शब्द संविधानात नंतर घुसवलाय असं म्हणतात. म्हणजे असाच घुसवायला ते काही पायजमातली नाडी नाही की अशी पटकन घुसवली. त्याच्यासाठी खूप सिरियस आणि सिन्सिअर प्रोसेस असते मोठी, ज्याला अमेंडमेंट म्हणतात. कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट झाली, सगळ्या पक्षांनी त्याचा स्वीकार केला, तेव्हा तुमच्या लोकांनी नाही ना विरोध केला, केला ना स्वीकार. आता तो धर्मनिरपेक्षता आहे आपल्या संविधानात. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे ह्यावर आपण ठाम राहिलं पाहिजे आणि आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. कारण खूप वेगळे धर्म, वेगळ्या जाती, वेगळ्या संस्कृती एकत्रपणे फक्त भारतीयत्वाच्या तत्वावरती राहून विकसित होऊ शकतात. हे किती आदर्श घालून देण्यासारखी गोष्ट आहे. खरं आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. इतर देशांनी, जगाच्या पाठीवर कुठला देश असा आहे जिथे ओरिजिनलीच एवढी डायव्हर्सिटी आहे? तिथे राहणारे इतर धर्मीय, हिंदू असतील किंवा मुस्लिम धर्म सगळीकडे पोहोचलाय, हिंदू धर्मीय असतील तर ते एक्सपॅट्स आहेत, मायग्रंट्स आहेत. भारतच एकमेव असा देश आहे जिथे ओरिजिनली इतके धर्म आहेत. तर मग आपण त्याचा जरा अभिमानाने स्वीकार केला पाहिजे, धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केला पाहिजे. नुसता स्वीकार नाही, आचरणात कशी आणता येईल याचा सातत्याने विचार केला पाहिजे. आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे, हिंदू राष्ट्र नाही, होऊही नये, नाहीतर आपली प्रगती कधीच होणार नाही. त्यामुळे इतकं पोटतिडकीनी मला आतून जे जे म्हणायचं होतं ते मी म्हटलं. काही मुद्दे माझे सुटले असतील, थोडंसं विस्कळीत झालं असेल, मी काही वेळेला मुद्दे बघितले, काही वेळेला नाही बघितले, ते सगळं तुम्ही सांभाळून घेतलं. थँक्यू सो मच. जय हिंद.